हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण डीएनए रिप्लिकेशन हा पॉईंट पाहिला. हे रिप्लिकेशन ह्यूमन बीइंग मधलं आपण पाहिलं. या रिप्लिकेशनला सेमी कॉन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ रिप्लिकेशन किंवा हे जे मेकॅनिझम आहे हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह असं का म्हटलं जातं, याच्यावरती सायंटिफिक क्वेश्चन विचारला जातो असंही मी म्हणाले होते. तर सेमी कॉन्झर्वेटिव्ह याचा अर्थ काय सांगितला की ज्याच्यामध्ये तयार होणारे जे काही डॉटर डीएनए आहेत याच्यामधला डबल स्ट्रँडेड जे स्ट्रक्चर आहे ज्याच्यामधला सिंगल स्ट्रँड हा एक पॅरेंट डीएनएचा स्ट्रँड आहे आणि तयार झालेला नवीन म्हणजे जो न्यूली सिंथसाइज्ड जो काही स्ट्रँड आहे ज्याला म्हटलं जातं डॉटर स्ट्रँड असं म्हटलं जातं. म्हणजेच डीएनएचा डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर तयार होत असताना याच्यामध्ये 50% इन्व्हॉल्वमेंट हे पॅरेंट डीएनएची असते आणि न्यूली सिंथसाइज झालेला जो काही डीएनए आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे 50% असतं. म्हणजे इथं 50% डीएनएची किंवा न्यूक्लियोटाइडची काय झालेली आहे बचत झालेली आहे. म्हणून याला म्हटलं जातं सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेकॅनिझम किंवा सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रिप्लिकेशन असंही म्हटलं जातं. आता पहा, डीएनए रिप्लिकेशन मध्ये आपण पाहिलं की सिंगल डीएनए पासून 2 डॉटर डीएनए तयार झाले. आता हे जे सेमी कॉन्झर्वेटिव्ह जी काही मेथड आहे किंवा जे मेकॅनिझम आहे हे चेक करण्याचं काम हे 2 सायंटिस्टने केलेलं आहे की ज्याच्यामध्ये सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथडमध्ये काय एक स्ट्रँड पॅरेंटचा आणि दुसरा स्ट्रँड हा न्यूली सिंथसाइज्ड किंवा ज्याला डॉटर डीएनए हे फक्त चेक करण्याचं किंवा प्रूव्ह करण्याचं काम हे 2 सायंटिस्टने केलेलं आहे. मी इथे एक डायग्राम काढलेली आहे. या नेमकं प्रूव्ह करत असताना जो काही एक्सपेरिमेंट केलेला आहे या एक्सपेरिमेंटमध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे की डीएनएचं रिप्लिकेशन हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथडनुसारच होत असतं. तर त्या सायंटिस्टचं नाव आहे मेझेल्सन आणि स्टाल्स एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे या 2 सायंटिस्टनी याच्यावरती एक्सपेरिमेंट केला म्हणून मेझेल्सन आणि स्टाल्स या नावाने यांचा एक्सपेरिमेंट काय झालेला आहे प्रसिद्धी यांना मिळालेली आहे. नेमका हा एक्सपेरिमेंट काय आहे तर डीएनए रिप्लिकेशन मध्ये तयार झालेले जे काही डॉटर डीएनए आहेत या डॉटर डीएनए ना त्यांना एका आयसोटोप मध्ये ठेवलं की पहिला जो आयसोटोप आहे तो 15N किंवा ज्याला नायट्रोजन बेस याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि काही डीएनए ना हे नायट्रोजन बेस 14 मध्ये ठेवलेला आहे. म्हणजेच हा जो डीएनए आहे हा बॅक्टेरियाला काय केलेला आहे नायट्रोजन बेसमध्ये. ॲक्च्युली हे जे प्रॅक्टिकल आहे हे बॅक्टेरियावरती केलेलं आहे. म्हणजे नेमकं ई कोलाय जो बॅक्टेरिया आहे याला नायट्रोजन बेसमध्ये काय केलेलं आहे जसं आपण पाहिलं होतं की हर्ष आणि चेसच्या एक्सपेरिमेंटमध्ये की त्यांना वेगवेगळ्या आयसोटोपमध्ये ठेवलं होतं तशाच पद्धतीनं यांना सुद्धा काय केलेलं आहे वेगवेगळ्या आयसोटोपमध्ये ठेवलेलं आहे. तर असं लक्षात आलं की फर्स्ट जनरेशनमध्ये ज्या बॅक्टेरियांना नायट्रोजन कंटेनिंग 15 आयसोटोपमध्ये ठेवलं होतं यांच्यामध्ये किंवा 14 आयसोटोपमध्ये ठेवलेलं होतं तेव्हा फर्स्ट जनरेशनमध्ये जे काही डॉटर डीएनए तयार झाला त्या डॉटर डीएनए मध्ये तयार झालेला जो डीएनए यांच्यामध्ये सुद्धा 2 स्ट्रँड तयार झाले. तर याच्यामधला एक स्ट्रँड याच्यामध्ये काय आलेला आहे नायट्रोजन कंटेनिंग 15 आणि जो दुसरा स्ट्रँड आहे याच्यामध्ये 14 नायट्रोजन बेस आलेला आहे. हे पहिल्या जनरेशनमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या जनरेशनमध्ये काय झालं दुसऱ्या जनरेशनमध्ये जे काही 4 डीएनएचे स्ट्रँड तयार झालेले आहेत याच्यामध्ये जो काही पहिला जो स्ट्रँड होता की याच्यामध्ये काय कंटेंट आलेले आहेत नायट्रोजन कंटेनिंग 14. दुसरा जो डीएनए आहे याच्यामध्ये नायट्रोजन कंटेनिंग 15 आणि त्याच्यानंतर तिसरा जो आहे किंवा जे शेवटचे जे 2 डीएनएचे जे स्ट्रँड तयार झालेले आहेत यांच्यामध्ये जो बेस आलेला आहे तो कोणता आहे नायट्रोजन 14. याचा अर्थ काय की फर्स्ट जनरेशनमध्ये 50% कॉन्ट्रीब्युशन आलं. कशाचं जसं आपण सांगितलं की युकॅरियोटिक सेलमध्ये पॅरेंटचं 50% आणि त्याच्यानंतर डॉटरचं 50%. म्हणजे 2 वेगवेगळ्या आयसोटोपमध्ये ठेवलेलं असताना 50% कॉन्ट्रीब्युशन इथं आलेलं आहे. एक स्ट्रँड हा N15 आणि दुसरा स्ट्रँड हा N14 अशा पद्धतीनं 2 स्ट्रँड तयार झालेले आहेत. पण सेकंड जनरेशनमध्ये काय झालेलं आहे की याच्यामध्ये जे काही 4 डीएनए झालेले आहेत यांच्यामध्ये काय झालेलं आहे 3 स्ट्रँड म्हणजे जवळजवळ 3 डीएनए हे 14 किंवा नायट्रोजन कंटेनिंग 14 बेसचे आलेले आहेत आणि एक जो आलेला आहे तो 15. म्हणजे इथे त्यांनी पर्सेंटेज काढलेला आहे की 25% चान्स हा कशाचा आहे 15N नायट्रोजन बेसचा आहे. याचाच अर्थ इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की तयार होणारा जो काही नवीन डीएनए आहे किंवा डीएनए रिप्लिकेशन सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे हे इथं काय केलेलं आहे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. हे कसं की याच्यामध्ये 2 वेगवेगळे स्ट्रँड आलेले आहेत म्हणून. म्हणजे इथं फक्त एकाच टाईप मधले डीएनए आलेले नाहीत किंवा यांच्यामध्ये नायट्रोजन बेस हा एकाच टाईप मधला आलेला नाही तर दोन्हीची काय दिलेली आहे त्यांनी प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. यावरून इथं त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे किंवा हे
सांगितलेलं आहे की वॅटसन आणि क्रिक या सायंटिस्टनं जे काही सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेकॅनिझम डीएनए रिप्लिकेशनचं सांगितलेलं आहे हे काय आहे याच्यामध्ये हे इथं प्रूव्ह झालेलं आहे. इथं आपला डीएनए रिप्लिकेशनचा पॉईंट संपलेला आहे की डीएनए रिप्लिकेशनमध्ये ॲक्च्युली डीएनए कसा रिप्लिकेट होतो, म्हणजे डॉटर डीएनए कसे तयार होतात त्याच्यामधल्या स्टेप्स स्टडी करून झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर तयार झालेला जो काही डीएनए आहे हे प्रूव्ह करण्यासाठी स्टार्स आणि मेन्सल्स या सायंटिस्टनं जे काही नायट्रोजन बेसचा वापर करून काय केलेलं आहे, जो काही डबल स्टँडर्ड डीएनए आहे याच्यामधला एक स्टँड ह्याचा आयसोटोप वेगळा आला आणि त्याच्यानंतर जो दुसरा स्टँड आहे याचा आयसोटोप सुद्धा वेगळा आलेला आहे. याचाच अर्थ 50% चान्स हा नायट्रोजन बेस 14 आणि 50% चान्स हे नायट्रोजन बेस 15 आल्यामुळं इथं काय झालेलं आहे, सेमी कन्झर्वेटिव्ह मेकॅनिझम ऑफ डीएनए रिप्लिकेशन वॅटसन आणि क्रिकनं जे सुचवलेलं होतं हे इथं काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे डीएनए रिप्लिकेशन हा या टॉपिकमधला अतिशय महत्त्वाचा पार्ट इथं आपण संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. या पॉईंटचा अभ्यास करत असताना पाठांतर करून हा पॉईंट आपल्याला कधीच लक्षात राहता येणार नाही किंवा ठेवता येणार नाही. तो कधीही पाठांतर करून लक्षात राहिलेला नाही. त्यामुळं डीएनए रिप्लिकेशन स्टडी करत असताना आपल्याला एन्झायमॅटिक ॲक्शन किंवा तो पॉईंट समजून घेणं गरजेचं आहे. तो समजण्यासाठीच मी इंटॅक्ट व्हिडिओ तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये लेंथी व्हिडिओ आहे पण सगळ्या प्रोसेस एकत्र, सगळ्या स्टेप्स एकत्र याव्यात याच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा काय झालेला आहे, मोठा झालेला आहे. पाहत असताना तुम्ही अर्धा व्हिडिओ पाहिला, याच्यामध्ये 3-4 स्टेप्स पाहिल्या आणि त्याच्यानंतर पुढे गेला तरी सुद्धा चालू शकतं. पण डीएनए रिप्लिकेशन हा पॉईंट जर स्किप करून जर तुम्ही पुढचा पॉईंट जर या टॉपिकमध्ये करत असाल तर त्याला काहीही अर्थ नाही. म्हणजेच एस फेजमध्ये डीएनएचं डुप्लिकेशन कसं होतं किंवा सेल डिव्हिजन टॉपिक रिवाइज करण्यासाठी आपल्याला हा पॉईंट करणं गरजेचं आहे. किंवा नीटच्या दृष्टीने जर या टॉपिकचा विचार केला तर याच्यावरती बरेचसे क्वेश्चन नीटच्या एक्झाममध्ये विचारले जातात. म्हणजे डीएनए रिप्लिकेशन हा पॉईंट संपल्यानंतर आपण पुढचा पॉईंट चालू करतोय, प्रोटीन सिंथेसिस. ॲक्च्युली प्रोटीन्स बायोमॉलिक्युल्समध्ये आपण पाहिलेलं आहे. प्रोटीन हे बेसिक युनिट आहे कशाचं, सेलचं. म्हणजे ॲक्च्युली प्रोटीनचं जे बेसिक युनिट आहे त्याला म्हटलं जातं अमिनो ॲसिड्स. आणि हे अमिनो ॲसिड्स प्रोटीन सिंथेसिस या प्रोसेसमध्ये तयार होतात. एक अमिनो ॲसिड दुसऱ्या अमिनो ॲसिडला अटॅच होतो आणि त्याची एक चेन तयार होत असते. जेव्हा हे अटॅच होत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतात आणि ज्याला म्हटलं जातं पॉलीपेप्टाइड चेन किंवा पेप्टाइड बॉन्डनी ते एकत्र येतात आणि अनेक पेप्टाइड बॉन्ड अशा काय तयार झालेले असतात, लिंक झालेली असते, म्हणून याला म्हटलं जातं पॉलीपेप्टाइड चेन. ॲक्च्युली हीच पॉलीपेप्टाइड चेन कशा पद्धतीने तयार होते हे आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच या टॉपिकचा अतिशय महत्त्वाचा नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस हे एका लेक्चरमध्ये संपणारा पॉईंट नाही, कारण प्रोटीन सिंथेसिसचा जो काही प्रिन्सिपल आहे किंवा ज्याला सेंट्रल डोग्मा असं म्हटलं जातं, म्हणजेच डीएनए रिप्लिकेशन त्यानंतर त्याचं एक्सपेरिमेंटल प्रूफ झाल्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो सेंट्रल डोग्मा. आता या सेंट्रल डोग्मामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रोटीन सिंथेसिसचं प्रिन्सिपल सांगितलेलं आहे. नेमकं या प्रोटीन सिंथेसिसची प्रोसिजर कशी होणार आहे तर पहा, प्रोटीन सिंथेसिसमध्ये पहिल्यांदा काय होतं, डीएनए पासून आरएनए तयार होतो. डीएनए पासून आरएनए. आता तयार होणारा आरएनए हा नॉन जेनेटिक आरएनए असतो. म्हणजेच डीएनए पासून इथं नॉन जेनेटिक आरएनएचा प्रकार एमआरएनए तयार होतो आणि या एमआरएनए पासून काय तयार होतात, प्रोटीन तयार होतात, म्हणजेच अमिनो ॲसिड्स तयार होतात. हे काय आहे, सेंट्रल डोग्मा आहे. आता डीएनए पासून आरएनए तयार होण्याची जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. आणि आरएनए पासून प्रोटीन किंवा अमिनो ॲसिड तयार होण्याची जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. म्हणजे यालाच काय म्हटलं जातं, सेंट्रल डोग्मा किंवा प्रिन्सिपल ऑफ प्रोटीन सिंथेसिस असंही म्हटलं जातं. म्हणजे हा रूट फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हे कशासाठी सांगितलं की प्रोटीन सिंथेसिस हे एका लेक्चरमध्ये संपणार नाही. सुरुवातीला आपण डीएनए पासून आरएनए कसा तयार होतो हा पॉईंट पाहणार आहोत आणि आरएनएच्या मदतीनं प्रोटीन किंवा अमिनो ॲसिडची चेन कशा पद्धतीने तयार होते हा पॉईंट आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया, डीएनए पासून आरएनए कसा तयार होतो या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ट्रान्सक्रिप्शन. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, डीएनए रिप्लिकेशन कुठं होतं, त्याची साईट काय किंवा सेल सायकल मध्ये नेमकं कोणत्या स्टेजमध्ये डीएनएचं रिप्लिकेशन होतं हा पॉईंट आपला आता क्लिअर झाला. पुढे आता आपण प्रोटीन सिंथेसिसला स्टार्ट करतो. ह्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये नेमकं काय तयार होणार आहे की डीएनए पासून एमआरएनए तयार होणार आहे. म्हणजेच
पहिल्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलं जातं आणि ट्रान्सक्रिप्शन याचा अर्थ असा होतो की काय, डीएनए पासून एमआरएनएचं प्रोडक्शन, म्हणजेच डीएनए पासून एमआरएनए तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. या प्रोसेससाठी जे एन्झाईम लागतं त्या एन्झाईमचं नाव आहे आरएनए पॉलिमरेज. आता आरएनए पॉलिमरेज हे नाव लक्षात कशावरून ठेवायचं, तर फॉर्मेशन होणार आहे आरएनएचं आणि हे तयार करण्याचं काम होणार, म्हणून याला काय म्हटलं जातं, आरएनए पॉलिमरेज एन्झाईम. जसं आपण पाहिलं की डीएनए पासून डीएनए तयार होतो, ज्याला आपण डीएनएचं रिप्लिकेशन म्हटलं जातं आणि या रिप्लिकेशन प्रोसेसमध्ये जे एन्झाईम वापरलं होतं ते कोणतं होतं, डीएनए पॉलिमरेज. म्हणजे आरएनए प्रायमरची अटॅचमेंट झाल्यानंतर स्पेसिफिक किंवा ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग यांचं जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन करण्याचं काम हे कुणी केलं होतं, डीएनए पॉलिमरेज. म्हणजे जेव्हा डीएनए पॉलिमरेजची ऍक्शन होते तेव्हाच काय तयार होते, पॉलिन्यूक्लियोटाइड चेन तयार होत असते. म्हणून त्या प्रोसेससाठी जे एन्झाईम लागत असतं ते कोणतं होतं, डीएनए पॉलिमरेज. आता इथं या डीएनए पासून आरएनएचं प्रोडक्शन होणार किंवा फॉर्मेशन होणार, म्हणजेच इथं एन्झाईम जे लागणार आहे ते कोणतं आहे, आरएनए पॉलिमरेज. आता ट्रान्सक्रिप्शन हा पॉईंट फक्त आपण युकॅरियोटिक सेल मधला पाहत नाही, तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा नेमकं ट्रान्सक्रिप्शन कसं होतं हे सुद्धा आपण या प्रोसेसमध्ये पाहणार आहोत. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेल असेल किंवा युकॅरियोटिक सेल असेल, दोन्हीही काय आहेत, डबल स्टँडर्ड डीएनए आहेत. तिथं सुद्धा आरएनए पॉलिमरेज हेच एन्झाईम लागत असतं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणि युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा आरएनए पॉलिमरेज हेच एन्झाईम ट्रान्सक्रिप्शन प्रोसेससाठी लागतं. पण युकॅरियोटिक सेलमध्ये नॉन जेनेटिक आरएनएचे बरेच प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये एमआरएनए आहे, त्याच्यानंतर आरआरएनए आहे म्हणजे रायबोझोमल आरएनए आणि त्याच्यानंतर आहे टीआरएनए. या प्रत्येकाच्या फॉर्मेशनसाठी काय लागतं, आरएनए पॉलिमरेज हे एन्झाईम लागतं. म्हणजे या आरएनए पॉलिमरेजचे 3 टाईप आहेत, आरएनए पॉलिमरेज फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. फर्स्ट जे एन्झाईम आहे हे रायबोझोमल आरएनएचं प्रोडक्शन करतं. म्हणजेच आरएनए पॉलिमरेज एन्झाईम फर्स्ट हे कशासाठी वापरलं जातं, फॉर द प्रोडक्शन किंवा सिंथेसिस ऑफ आरआरएनए. पॉलिमरेज एन्झाईम आरएनए पॉलिमरेज एन्झाईम सेकंड हे एमआरएनएच्या प्रोडक्शनसाठी किंवा सिंथेसिससाठी वापरलं जातं. आणि लास्ट पॉईंट राहिला पॉलिमरेज आरएनए पॉलिमरेज थर्ड हे टीआरएनएच्या फॉर्मेशनसाठी एन्झाईम वापरलं जातं. याच्यावरती बऱ्याच वेळेला आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. हे काय आहे, बेसिक आहे. ही प्रोसेस स्टार्ट होण्याच्या अगोदर हे बेसिक आहे. नेमकं ट्रान्सक्रिप्शन किंवा आपण हा जो पॉईंट पाहतो की प्रोडक्शन किंवा सिंथेसिस ऑफ एमआरएनए हा पॉईंट पाहणार आहोत. या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं आपण म्हटलेलं आहे. मग याच्यासाठी जे एन्झाईम लागणार आहे ते कोणतं आहे, आरएनए पॉलिमरेज सेकंड. पण प्रत्येक वेळेला आपण फर्स्ट सेकंड थर्ड नंबर मेन्शन करणं गरजेचंच आहे असं नाही. पण नीट एक्झामसाठी आपल्याला हे माहीत असणं, डिटेल माहीत असणे गरजेचं आहे. पण इन जनरल तुम्ही लक्षात ठेवू शकता की ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेससाठी काय लागत असतं, आरएनए पॉलिमरेज नावाचं एन्झाईम लागतं. ह्या आरएनए पॉलिमरेज एन्झाईमच्याच मदतीनं डीएनए पासून एमआरएनए तयार होतो. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसमध्ये नॉन जेनेटिक आरएनए तयार होणार आहे. हा पॉईंट इथं काय झाला, क्लिअर झाला. आता ह्या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेससाठी एक युनिट काम करत असतं. या युनिटला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन युनिट असं म्हटलं जातं. या ट्रान्सक्रिप्शन युनिटची मी इथं डायग्राम काढलेली आहे. म्हणजे इथं हेडिंग दिलेलं आहे युनिट. हे युनिट कशाचं आहे, ट्रान्सक्रिप्शनचं युनिट आहे. नेमकं हे युनिट म्हणजे काय, म्हणजे हे ग्रुपनी काय करत आहेत, काम करणार आहेत. हे जे 2 लाईन दाखवलेले आहेत या 2 लाईन काय आहेत, तर डीएनएचे स्ट्रँड आहेत. म्हणजे पहिल्या स्ट्रँडची पोलॅरिटी ही 3 एंड टू 5 एंड आहे. म्हणजे 3 एंड टू 5 एंड ही पहिल्या स्ट्रँडची पोलॅरिटी आहे. दुसरा जो स्ट्रँड आहे त्याची जी पोलॅरिटी आहे ती 5 एंड आणि 3 एंड. खाली आपण पाहिलेलं आहे की 5 एंड आणि 3 एंड याचा अर्थ काय, 5 एंड याचा अर्थ फॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट, 3 एंड याचा अर्थ OH ग्रुपची अटॅचमेंट. म्हणजे इथं डीएनएचे दोन्ही स्ट्रँड आपण काय केलेले आहेत, सेपरेट केलेले आहेत. म्हणजेच या युनिटमध्ये पहिल्यांदा कोण आलं, डीएनएचे 2 स्ट्रँड आले. आता डीएनएच्या रिप्लिकेशन मध्ये आपण पाहिलं होतं की एक रिप्लिकेशन फोर्क तयार होतो आणि रिप्लिकेशन फोर्क मुळे तयार झालेले जे काही डॉटर डीएनए जे काही सेपरेट झालेले आहेत, म्हणजे रिप्लिकेशन फोर्क मध्ये पॅरेंटल डीएनए चे जे काही स्ट्रँड आहेत ते सेपरेट झालेले आहेत. म्हणजे जो राईट साइडचा जो पॅरेंटल डीएनएचा जो स्ट्रँड आहे तो टेम्पलेट म्हणून काम करतो. तशाच पद्धतीनं लेफ्ट साइडचा सुद्धा स्ट्रँड हा टेम्पलेट म्हणून काम करत असतो. तसंच
डीएनए पासून आरएनए तयार होण्याची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये सुद्धा काय होत असतं, ह्या 2 स्ट्रँड पैकी एक स्ट्रँड हा टेम्पलेट म्हणून काम करत असतो. तर पहा, टेम्पलेट म्हणून जेव्हा एखादा काम करतो तेव्हा काय होत असतं, याच्यावरती ओपन नायट्रोजन बेसेस असतात. म्हणजेच तो ॲडिनिन असेल, ग्वानिन असेल, सायटोसिन असेल किंवा काय असेल, थायमिन असेल, त्याला फक्त कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंगची अटॅचमेंट होणार आहे आणि सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर तयार होणार आहे, ज्याला रायबो न्यूक्लियोटाइड असं म्हटलं जातं. कारण डीएनए हा कशापासून बनलेला आहे, डीऑक्सी रायबो न्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे. ही एक काय आहे, चेन आहे, पॉली न्यूक्लियोटाइड चेन. इथं डीऑक्सी आहे, एक ऑक्सिजन ॲटम कमी आहे. पण इकडं जेव्हा आपण आरएनएचा विचार करतो, आता हे सगळा पॉईंट, हा सगळा पॉईंट आपण 11वीला बायोमॉलिक्युल्स या टॉपिकमध्ये आरएनएचं स्ट्रक्चर पाहत असताना हा स्टडी केलेला आहे. तो थोडासा रिवाइज करणं गरजेचं आहे की डीएनए पासून आरएनए तयार होतो. म्हणजे डीएनएचे हे डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे, पण आरएनए हा कसा आहे, सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर मधला एक पार्ट आहे, किंवा आरएनएचं स्ट्रक्चर हे सिंगल स्टँडर्ड आहे. म्हणजेच इथं या डीएनएचा स्टँड सेपरेट झाल्यानंतर एक स्टँड हे काय होणार आहे, या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेससाठी काय होणार आहे, ओपन होणार आहे. म्हणजे ओपन नायट्रोजन बेस असतील, याला कॉम्प्लिमेंटरी फक्त काय होईल, नायट्रोजन बेसची अटॅचमेंट होईल. म्हणजेच नायट्रोजन बेसची जेव्हा अटॅचमेंट होईल तेव्हा तो काही जे स्ट्रक्चर किंवा ती जी काही चेन तयार होणार आहे त्याला इथं काय म्हणलेलं आहे, रायबो न्यूक्लियोटाइडची चेन, ज्याला म्हणलेला आहे आरएनए. आणि ज्याच्यामध्ये हा मेसेंजर म्हणून काम करत असतो, म्हणून याला मेसेंजर किंवा एमआरएनए असंही म्हटलं जातं. आता नेमकं या प्रोसेसमध्ये काय होतं, तर या प्रोसेसमध्ये आपण युनिट पाहतोय, हा पॉईंट थोडासा बाजूला ठेवूया. या ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं, तर जो स्ट्रँड हा टेम्पलेट म्हणून काम करणार आहे, या स्ट्रँडवरती जे काही जेनेटिक कोड आहे त्याची कॉपी ही काय होणार आहे, नवीन जो स्ट्रँड तयार होणार आहे त्याच्यावरती त्याची कॉपी होणार आहे. म्हणजे ही एक काय आहे, स्क्रिप्ट आहे. ही स्क्रिप्ट काय होणार आहे, कॉपी होणार आहे. स्क्रिप्ट कोण आहे, टेम्पलेट जो आहे याला म्हटलं जातं स्क्रिप्ट. याच्यामध्ये डायलॉग लिहिलेले आहेत, हे फक्त काय होणार आहेत, कॉपी पेस्ट इथं काम होणार आहे. म्हणजेच डीएनए वरती ऍक्च्युअली नायट्रोजन बेसेस प्रेझेंट आहेत किंवा न्यूक्लियोटाइड आहेत, त्याला फक्त चार्ल्स रूल्स नुसार काय होणार आहे, एची अटॅचमेंट ही आरएनए मध्ये प्रेझेंट असलेल्या नायट्रोजन बेसची होणार आहे. इथं एक पॉईंट क्लिअर होणं गरजेचं आहे. समजा मी इथं सांगते की डीएनएचा स्ट्रँड सेपरेट झाला तर याच्यावरती ओपन नायट्रोजन बेस, समजा इथं ॲडेनिन असेल, इथं ग्वानिन असेल, इथं सायटोसिन असेल आणि इथं काय असेल, थायमिन असेल. हे काय आहेत, 4 न्यूक्लियोटाइड आहेत, नायट्रोजन बेस आहे, की जेव्हा त्याला फॉस्फेट ग्रुप आणि त्याच्यानंतर नायट्रोजन बेसची अटॅचमेंट होणार आहे शुगर मॉलिक्युलला, तेव्हा ते न्यूक्लियोटाइड तयार होणार आहे. आता पहा, हे ओपन नायट्रोजन बेस आहे. हे ओपन नायट्रोजन बेसची अटॅचमेंट जेव्हा कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग बरोबर होणार आहे तेव्हा आरएनए तयार होतो. आता समजा जर इथं आरएनए जर तयार झाला तर ते काय असेल, आरएनए तयार होणार. म्हणजे एला जर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग नेमकं कोणतं असेल, आरएनए वरती, तर इथं लक्षात ठेवायचं की एला कोण असणार आहे, नेहमी थायमिन असतो. पण आरएनए मध्ये थायमिनची जागा ही कोण घेत असतं, युरॅसिल घेत असतं. म्हणजे तयार होणाऱ्या एमआरएनए वरती नायट्रोजन बेस हा कोणता असणार आहे, यू असणार आहे, म्हणजेच युरॅसिल असणार आहे. इथं जी ला कोण असणार आहे, सी असणार आहे. सी ला कोण असणार आहे, जी. इथं थायमिन आहे, पण इथं थायमिनची जागा युरॅसिल घेऊ शकतो. पण इथं थायमिन बरोबर नेहमी कोणाचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग असतं, A1. म्हणजेच डीएनए वरती टी ची जागा फक्त कोण घेणार आहे, यू घेणार, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजेच डीएनए रिप्लिकेशन मध्ये जो काही डॉटर डीएनए तयार झाला याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग ज्या पद्धतीने अटॅच झालेला आहे त्याच पद्धतीने इथं सुद्धा काय होणार आहे, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंगची अटॅचमेंट होणार आहे. फक्त तो सिंगल स्टँडर्ड काय तयार होणार आहे, आरएनए तयार होणार आहे. याचाच अर्थ काय, प्रेझेंट असलेल्या जो काही डीएनए स्ट्रँड आहे, जो इथं टेम्पलेट म्हणून काम करणार आहे, याच्याकडे जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे जेनेटिक कोडच्या फॉर्म मध्ये, ती फक्त एका न्यूली फॉर्मड जे काय ज्याला आपण म्हणू स्टँड असं म्हणू, याच्यावरती काय होणार आहे, कॉपी होणार आहे. म्हणजे हे जे मटेरियल आहे हे काय होणार आहे, या स्टँड वरती ट्रान्सक्राइब होणार आहे. म्हणून या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे ऍक्च्युअली या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं हा पॉईंट मी इथे सांगितलेला आहे. आता पुढे या प्रोसेससाठी ट्रान्सक्रिप्शन युनिट लागतं. या ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये 2 स्ट्रँड आहेत, हा पॉईंट क्लिअर झाला. आता डीएनएच्या स्ट्रँडवरती असे काही पॉईंट आहेत की जी ही प्रोसेस स्टार्ट करणार आहेत.
त्यांना म्हटलं जातं प्रमोटर जीन असं म्हटलं जातं. ॲक्च्युली DNA म्हणजे काय आहे की याच्यावरती नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट असतात, म्हणजे सिक्वेन्स ऑफ DNA, ज्याला आपण काय म्हणतो DNA. आता हा सिक्वेन्स ऑफ DNA म्हणजे काय, स्पेसिफिक न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात. मग जो रिजन जिथं रिप्लिकेशन स्टार्ट होतं त्याला म्हटलं जातं प्रमोटर साईट असं म्हटलं जातं. पहा मी इथं काय सांगते, प्रमोटर साईट म्हणजे या रिप्लिकेशन युनिटमध्ये पहिला पॉईंट येतो प्रमोटर, दुसरा पॉईंट येतो टर्मिनेटर. त्याच्यानंतर या दोन्ही स्टँडपैकी एका स्टँडला टेम्पलेट स्टँड म्हटलं जातं, दुसऱ्या स्टँडला म्हटलं जातं कोडिंग स्टँड किंवा याला सेन्स स्टँड असं म्हटलं जातं. आता पहा, प्रमोटर साईट म्हणजे कोणती, तर ज्या रिजनला RNA पॉलिमरेज एन्झाईमचं बाइंडिंग होणार. जेव्हा RNA पॉलिमरेज एन्झाईम हा बाइंड होत असतो तेव्हा काय होत असतं, रिप्लिकेशन प्रोसेस ही स्टार्ट होत असते. म्हणजे नेमकं काय, जेव्हा RNA पॉलिमरेज एन्झाईम हे बाइंड होतं तेव्हा काय होतं, DNA जे काही डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे याच्यामधला जे हायड्रोजन बॉन्डची जी अटॅचमेंट आहे ती काय होते, निघून जाते आणि दोन्ही स्टँड सेपरेट होतात. स्टँड सेपरेट झाले म्हणजे जो टेम्पलेट म्हणून काम करणार आहे त्याच्यामध्ये ओपन नायट्रोजन बेस तयार झाले. म्हणजे असा जो रिजन जिथं रिप्लिकेशन स्टार्ट होणार आहे ज्याला म्हटलं जातं प्रमोटर साईट. त्याच्यानंतर या युनिटमध्ये येतं स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय, असे जे जीन जे काय होणार आहेत, ट्रान्सक्राइब होणार आहेत, ज्यांना म्हटलं जातं स्ट्रक्चरल जीन. म्हणजे इथं ए असेल तर इथं काय असायला पाहिजे, यू हा येणार. म्हणजे इथलं जेनेटिक इन्फॉर्मेशन हे काय होणार आहे, ट्रान्सक्राइब होणार आहे. ॲक्च्युली हा DNAचा जो स्टँड आहे याच्यावरती जेनेटिक मटेरियल किंवा न्यूक्लिओटाइड हे काय असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग दोघांच्या मध्ये, पण आपण सेपरेट दाखवलेले आहेत. हा ए असेल तर इथं T असणार आहे, G असेल तर C असणार आहे, C असेल तर इथं G असणार आहे आणि T असेल तर A असणार आहे. आता पहा, स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय, जी जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी होणार आहे असा जो रिजन आहे ज्याला म्हटलं जातं स्ट्रक्चरल जीन. आता ही प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर अशी एक स्टेज येते किंवा असा एक सिक्वेन्स येतो, या सिक्वेन्सला काय होतं, ही प्रोसेस स्टॉप होते. म्हणजे जेवढ्या लांबीचा mRNA आपल्याला हवा आहे तेवढ्या मिळाल्यानंतर ऑटोमॅटिक काय होत असतं, RNA पॉलिमरेज एन्झाईम याची जेव्हा ज्याला आपण म्हणतो पर्सेंटेज जेव्हा कमी कमी यायला लागतं तेव्हा एका स्पेसिफिक पॉइंटला ही प्रोसेस स्टॉप होते किंवा ही प्रोसेस टर्मिनेट होते. तो जो रिजन आहे त्याला म्हटलं जातं टर्मिनेटर पॉइंट किंवा टर्मिनेटर साईट असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला पहिला मुद्दा समजला ट्रान्सक्रिप्शन युनिटमधला, प्रमोटर साईट म्हणजे काय, ज्या रिजनला RNA पॉलिमरेज एन्झाईमचं बाइंडिंग होणार ती जी साईट आहे त्याला प्रमोटर साईट. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल जीन असा जो सिक्वेन्स की जो ट्रान्सक्राइब्ड होणार आहे याला म्हटलं जातं mRNA वरती ट्रान्सक्राइब्ड होणार आहे याला म्हटलं जातं स्ट्रक्चरल जीन. जिथं प्रोसेस टर्मिनेट होणार किंवा स्टॉप होणार अशी जी साईट आहे ज्याला म्हटलं जातं टर्मिनेटर. 3 पॉइंट क्लिअर झाले. त्याच्यानंतर एक स्टँड हे टेम्पलेट स्टँड म्हणून काम करतं, तर दुसरं स्टँड हे कोडिंग स्टँड म्हणून काम करतं किंवा याला सेन्स स्टँड असंही म्हटलं जातं. तर पहा, याला कोडिंग स्टँड असं का म्हटलं जातं, DNAचा जो पहिला जो टेम्पलेट स्टँड आहे आणि जो दुसरा जो आहे यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग आहेत. म्हणजे इथं A असेल तर T, पण जेव्हा नवीन ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये जेव्हा RNA तयार होणार आहे तेव्हा RNA वरती सुद्धा या कोडिंग स्टँड वरती जे काही नायट्रोजन बेस आहेत हेच इथं काय होणार आहेत, येणार आहेत. म्हणजेच पहिला टेम्पलेट स्टँडला कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग इथं तयार होणार आहेत. म्हणजेच ह्या DNAच्या स्टँड वरती प्रेझेंट असलेले हे नायट्रोजन बेस आहेत. तर इथं काय असेल, इथं फक्त U असेल, त्याच्यानंतर C ॲज इट इज असणार, G ॲज इट इज आणि त्याच्यानंतर A. हा आहे mRNA वरती प्रेझेंट असलेले न्यूक्लिओटाइड म्हणजे रायबो न्यूक्लिओटाइड. मग हा ॲडेनिन आहे, ग्वानिन आहे, सायटोसिन आहे, युरॅसिल आहे. म्हणजे काय झालं, फक्त या DNA मध्ये आणि RNA मध्ये फरक काय आला की याच्यामध्ये थायमिन आहे, इकडे कोणाला युरॅसिल आला. म्हणजेच या जो काही कोडिंग स्टँड आहे अशासारखाच mRNA तयार होणार आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, कोडिंग स्टँड म्हटलं जातं किंवा सेन्स स्टँड. हा रिप्लिकेशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करत नाही म्हणून याला काय म्हटलं जातं, सेन्स स्टँड असंही म्हटलं जातं. हेच कोड इथं येतात म्हणून याला म्हटलं जातं कोडिंग स्टँड. हा कन्सेप्ट क्लिअर होणं अतिशय महत्त्वाचं आहे. DNAच्या 2 स्टँडमध्ये एक स्टँड हा टेम्पलेट स्टँड आहे. टेम्पलेट स्टँड म्हणून नेहमी कोणता स्टँड इन्व्हॉल्व होत असतो, ज्याची पोलॅरिटी 3 end to 5 end आहे.
आपण डीएनए रिप्लिकेशन प्रोसेस सुद्धा पाहिलेला आहे की टेम्पलेट स्टँड हा 3 एंड पासून ओपन झालेला आहे 5 एंड पर्यंत. त्याच टेम्पलेट स्टँडला आरएनए प्रायमरची अटॅचमेंट होत असते. इथंच 3 एंड आणि 5 एंड जी पोलॅरिटी आहे त्यालाच म्हटलं जातं टेम्पलेट स्टँड. आणि ज्याची पोलॅरिटी 5 एंड टू 3 एंड आहे याला म्हटलं जातं कोडिंग स्टँड किंवा सेन्स स्टँड. हा कोडिंग स्टँड म्हणजेच हे काय आहे, तयार होणारा mRNA सारखाच स्टँड आहे, फक्त इथं थायमिन प्रेझेंट आहे, इकडं कोण प्रेझेंट आहे, युरिक ऍसिड प्रेझेंट आहे. म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये जे काही स्ट्रक्चरल युनिट आहे किंवा ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसचं जे काही युनिट आहे हा पॉइंट आपण इथं काय केलेला आहे, पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये प्रमोटर साइट म्हणजे काय, टर्मिनेटर साइट म्हणजे काय, स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय, कोडिंग स्टँड कुणाला म्हणायचं, टेम्पलेट स्टँड कुणाला म्हणायचं, हा पॉइंट आपला इथं क्लिअर झालेला आहे. आता महत्त्वाची प्रोसेस, जसं आपण डीएनए रिप्लिकेशन पाहिलं की ही प्रोसेस न्यूक्लियस मध्ये होत असते, तसंच ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस सुद्धा नेमकी कुठं होईल, सेलच्या न्यूक्लियस मध्येच होणार. का, कारण या प्रोसेससाठी जे काही बेसिक रिक्वायरमेंट आहे ती कोणती आहे, डीएनए आहे. म्हणजे याच्यासाठी ट्रान्सक्रिप्शनसाठी किंवा फॉर्मेशन ऑफ mRNA साठी काय लागणार आहे, डीएनए. आणि डीएनए हा कुठं प्रेझेंट असतो, न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो. म्हणजेच ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस ही न्यूक्लियस मध्येच होणार. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस ही सेल सायकल मध्ये नेमकं कोणत्या स्टेज मध्ये होईल. तर सेल सायकल मध्ये जे काही तुम्ही G1 आणि G2 ची फेज पाहिलेली आहे, या फेज मध्ये काय होणार आहे, ट्रान्सक्रिप्शन होणार आहे. म्हणजेच डीएनए पासून mRNA तयार होणार आहे. दोन्ही पॉइंट आपले क्लिअर झाले. आता ऍक्च्युअल प्रोसेस काय होते हा पॉइंट आपण पाहूया. प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. तर प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन मध्ये 3 स्टेप आहेत. पहिली जी स्टेप आहे ज्याला म्हटलं जातं बाइंडिंग, पहिली स्टेप आहे त्याला म्हटलं जातं बाइंडिंग. दुसरी आहे इनिशिएशन, त्याच्यानंतर 3 नंबरला आहे इलॉंगेशन, आणि 4 नंबरला आहे टर्मिनेशन. पहा, मी ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेस मधल्या स्टेप सांगितल्या. पहिल्या स्टेप मध्ये बाइंडिंग होतं, कुणाचं, आरएनए पॉलिमरेज एन्झाइम. कुठं बाइंडिंग होणार, जिथं प्रमोटर साइट आहे. म्हणजेच आरएनए पॉलिमरेज एन्झाइम हा प्रमोटर साइट वरती काय होणार, बाइंड होणार, यांची अटॅचमेंट होणार. ही जी अटॅचमेंट आहे याला अपस्ट्रीम अटॅचमेंट असेही म्हटलं जातं. आता पहा, ही जी अपस्ट्रीम अटॅचमेंट आहे हा कन्सेप्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. अपस्ट्रीम म्हणजे काय, तर या अपस्ट्रीम प्रोसेससाठी आपण पॉइंट किंवा मुद्दा लक्षात घ्यायचा, हा डीएनएचा कोडिंग स्टँड. म्हणजे 5 एंडला आरएनए पॉलिमरेजची अटॅचमेंट व्हायची, हा पॉइंट लक्षात ठेवायचा. नेहमी आपण इथं कन्फ्युजन करतो. टेम्पलेट स्टँडची पोलॅरिटी ही 3 एंड पासून आहे आणि जो काही कोडिंग स्टँड आहे याची पोलॅरिटी 5 एंड टू 3 एंड आहे. मग आरएनए पॉलिमरेज एन्झाइम याची जी बाइंडिंग साइट आहे ही प्रमोटर साइटला होणार. कोणत्या साइटला, ज्याला म्हटलं जातं अपस्ट्रीम साइट. मग नेमकं कोणतं, टुवर्ड्स द 5 एंड, याला म्हटलं जातं अपस्ट्रीम साइट. म्हणजे हा जो कोडिंग स्टँड आहे याला इथे लक्षात ठेवायचं की या 5 एंडला आरएनए पॉलिमरेज एन्झाइमची काय होणार, बाइंडिंग होणार. आरएनए पॉलिमरेज एन्झाइम बाइंड झाल्यानंतर यांच्यामधलं कॉइलिंग निघून जाणार, म्हणजे दोन्ही स्टँड काय होणार, सेपरेट होणार. आता स्पेसिफिक रिजनला होणार आहे हे काय होणार, स्पेसिफिक रिजनला. पहा, इथं दाखवलेलं आहे की दोन्ही स्टँड हे सेपरेट झालेले आहेत. का, कारण इथं काय आहे, आरएनए पॉलिमरेज हे एन्झाइम आहेत. ह्या स्पेसिफिक सिक्वेन्स म्हणजे कोणता, प्रमोटर साइट. आता या बाइंडिंग साठी कोण काम करतं, याच्यामध्ये एक फॅक्टर काम करतो ज्याला म्हटलं जातं सिग्मा फॅक्टर. सिग्मा फॅक्टर. पहा, मी बाइंडिंग साइटच्या बाबतीमध्ये काय सांगितलं, बाइंडिंग साइट म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ऍक्च्युअली काय झाली, स्टार्ट झाली, की ज्याच्यामध्ये आरएनए पॉलिमरेज एन्झाइम हा स्पेसिफिक डीएनएच्या सिक्वेन्सला बाइंड झालं टुवर्ड्स द 5 एंड. ही जी साइट आहे ज्याला म्हटलं जातं प्रमोटर साइट. जेव्हा सिग्मा फॅक्टर हा सिग्नल देतो बाइंडिंग साठी, तेव्हाच काय होतं, आरएनए पॉलिमरेज एन्झाइम ह्या प्रमोटर साइटला बाइंड होतं. त्यानंतर पुढे काय होतं, इनिशिएशन, रिप्लिकेशन स्टार्ट होतं. म्हणजे नेमकं ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट होतं. म्हणजे नेमकं काय होतं की या डीएनएचं हे स्टँड काढलेलं आहे,
याच्यामध्ये पहा डबल हेलिकल स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. याच्यामध्ये इथं ए जर असेल तर तिथं काय असणार आहे टी, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे. तर हा हायड्रोजन बॉन्ड काय होतो आरएनए पॉलिमरेज एन्झाईममुळे ब्रेक होतो. हा जेव्हा ब्रेक होतो तेव्हा ही स्पेसिफिक साईट काय होते ओपन होते, बॉन्डिंग यांच्यामधलं निघून जातं आणि दोन्ही स्ट्रँड काय होतात सेपरेट होतात. म्हणजे हे एकमेकापासून असे काय जातील लांब जातील फक्त या स्पेसिफिक पॉईंटसाठी. म्हणजे इथं सिग्मा फॅक्टर आहे, त्यानंतर इथं आरएनए पॉलिमरेज एन्झाईम आहे. आता या आरएनए पॉलिमरेज एन्झाईमचं काम काय आहे तर जे दोन स्ट्रँड सेपरेट झालेले आहेत ज्याच्यापैकी ज्याची पोलॅरिटी 3:5 एंड आहे, हा या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये काय होणार आहे पार्टिसिपेट करणार आहेत. जेव्हा दोन्ही स्ट्रँड सेपरेट झाले तेव्हा हा जो टेम्पलेट स्ट्रँड आहे त्याचे नायट्रोजन बेस आहे ओपन आहे. आता याला कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग म्हणजेच न्यूक्लियोटाइड प्रॉपर सिक्वेन्स वाईज न्यूक्लियोटाइड यांची काय होणार अटॅचमेंट होणार. मग हे जे न्यूक्लियोटाइड आहेत हे कुठे प्रेझेंट आहेत न्यूक्लियोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजेच या इनिशिएशन प्रोसेस मध्ये काय होतं की जो सेपरेट झालेला स्ट्रँड आहे इथं जर ए जर असेल तर इथं काय होतं युरॅसिल याला अटॅच होतो आणि यांच्यामध्ये बॉन्डिंग होतं. जेव्हा एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला अटॅच होत जातो तेव्हा तिसरी स्टेप येते ज्याला म्हणलं जातं इलॉंगेशन. म्हणजे पहिल्यांदा आरएनए पॉलिमरेज एन्झाईम बॉन्ड झालं, त्याच्यानंतर बाइंड झालं, त्याच्यानंतर इनिशिएशन म्हणजे सुरुवात झाली, म्हणजे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, त्याच्यानंतर पॉईंट आला एक रायबोन्यूक्लियोटाइड दुसऱ्या रायबोन्यूक्लियोटाइड. हा पॉईंट इथं महत्त्वाचा आहे कारण आपण फॉर्मेशन ऑफ आरएनए पाहतोय. म्हणजे आरएनए हा रायबोन्यूक्लियोटाइड पासून तयार झालेला आहे. याच्यामध्ये जी शुगर आहे ती कोणती आहे रायबो शुगर आहे. ही शुगर नायट्रोजन बेस आणि फॉस्फरिक ऍसिडची अटॅचमेंट असणार आहे. म्हणजेच हा काय झाला रायबोन्यूक्लियोटाइड झाला. जेव्हा एक रायबोन्यूक्लियोटाइड दुसऱ्या रायबोन्यूक्लियोटाइडला अटॅच होईल तेव्हा ती पॉलिन्यूक्लियोटाइड चेन तयार होईल. अशा पद्धतीने काय होणार आहे ही चेन अशी त्याची लांबी वाढत जाणार आहे ज्याला म्हटलं जातं इलॉंगेशन. आता इलॉंगेशन झाल्यानंतर मी इथे दाखवते की ही चेन अशी तयार झाली. त्याच्यानंतर ही चेन ऍक्च्युली कुठे आहे डीएनएच्या स्ट्रँडमध्येच आहे. ही अशी इलॉंगेशनमध्ये वाढत गेलेली आहे. वाढत गेली म्हणजेच 5 एंडला स्टार्ट झालेला आहे. लक्षात ठेवायचं तयार होणारा एमआरएनए सुद्धा जो काही ओरिजिनेट झालेला आहे याची पोलॅरिटी ही 5 एंड आणि 3 एंड अशीच असणार आहे. का कोडिंग स्ट्रँडची सुद्धा काय आहे 5 एंड आणि 3 एंड याच्यासारखेच कोड इथं असणार आहेत. म्हणूनच याला आपण कोडिंग स्ट्रँड म्हणलेला आहे. फक्त थायमिनची जागा कोण घेणार आहे युरॅसिल घेणार आहे. आता पहा इथं जो काही हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला होता आरएनए पॉलिमरेज एन्झाईम हे फक्त एका ठिकाणी थांबणार नाही. इथं फक्त बाइंड झालं त्याच्यानंतर हळूहळू आरएनए पॉलिमरेज एन्झाईमची काय होते मुवमेंट येते. का कारण स्ट्रक्चरल जीन काय होणार आहेत ट्रान्सक्राइब होणार आहेत किंवा कॉपी होणार आहेत. त्यामुळे आरएनए पॉलिमरेज एन्झाईम हळूहळू काय होणार आहे पुढे जाणार आहे आणि त्याच्यानंतर अशी एक स्टेज येणार आहे की जिथं आरएनए पॉलिमरेज एन्झाईमचं काम इथं काय होणार आहे थांबणार आहे आणि इथं सिग्नल मिळणार आहे दुसऱ्या फॅक्टरचा ज्याला म्हटलं जातं रो फॅक्टर RHO. या रो फॅक्टरमुळे आरएनए पॉलिमरेज एन्झाईम आपली ऍक्टिव्हिटी काय करतं स्टॉप करतं आणि त्याच्यानंतर तयार झालेला एमआरएनए हा डीएनए पासून काय होतो सेपरेट होतो. आता पहा आरएनए पॉलिमरेज एन्झाईम प्रमोटर साइट पासून तो स्ट्रक्चरल जीन कडे जेव्हा जातो तेव्हा पाठीमागं म्हणजे इथून इथं गेल्यानंतर परत यांच्यामध्ये काय होतं कॉइलिंग होतं. आहे तसं कॉइलिंग होतं म्हणजे यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड काय होतात तयार होतात. म्हणजे ए बरोबर टीचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग तयार होणार आणि त्याच्यानंतर काय होणार त्यांची अटॅचमेंट होणार. पुढं जो आरएनए पॉलिमरेज एन्झाईम आहे तो पुढच्या सिक्वेन्सला जाणार तेव्हा परत इथले हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होणार. त्याच्यानंतर इथं जो काही नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग तयार होणार आणि एक रायबोन्यूक्लियोटाइड दुसऱ्या रायबोन्यूक्लियोटाइडला अटॅच होणार. ह्या प्रोसेसला म्हटलं जातं इलॉंगेशन असं म्हटलं जातं. आता लास्ट पॉईंट टर्मिनेशन. टर्मिनेशन पॉईंट आता नेमकं इथं जे काही टेम्पलेट स्ट्रँडवरती जो काही जेनेटिक कोड असतो ज्याला म्हटलं जातं नॉनसेन्स कोड असं म्हटलं जातं. ह्या नॉनसेन्स कोडवरती जेव्हा रो फॅक्टरकडून सिग्नल मिळतो तेव्हा आरएनए पॉलिमरेज हा सुद्धा काय होतो जे बाइंडिंगची जी प्रोसेस आहे तो इथं काय करतो ऑफ करतो किंवा ही प्रोसेस इथं स्टॉप होते तेव्हा त्या पॉईंटला म्हटलं जातं टर्मिनेटर साईट असं म्हटलं जातं. किंवा ही प्रोसेस या साईटला इथं काय होत असते स्टॉप होत असते आणि स्टॉप झाल्यानंतर
मग याच्यामध्ये सिग्मा फॅक्टर असतील, रो फॅक्टर असतील किंवा RNA पॉलिमरेज एन्झाईम हे जिथून आले होते त्या ठिकाणी काय होतात, परत जातात. म्हणजे इथं त्यांचं काम संपलं. काय, फॉर्मेशन ऑफ mRNA हा काय झालेला आहे, इथं तयार झालेला आहे. mRNA हा काय आहे, डीएनएच्या एका स्ट्रँडची काय आहे, कॉपी आहे. म्हणजे जो स्ट्रँड ह्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व झाला नाही अशाच पद्धतीचे नायट्रोजन बेस किंवा न्यूक्लिओटाइड या स्ट्रँडवरती प्रेझेंट आहेत. फक्त हा काय आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, रायबोन्यूक्लिओटाइड असं म्हटलं जातं. म्हणजेच हा काय झालेला आहे, RNA, आणि हा मेसेजचं काम करणार आहे म्हणून याला म्हटलेलं आहे मेसेंजर RNA. आता इथं आपलं ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस इथं संपलेली आहे. पहिल्या पॉईंटमध्ये बाइंडिंग झालं, नंतर प्रोसेस स्टार्ट झाली ज्याला इनिशिएशन म्हणलं, त्याच्यानंतर चेन वाढत गेली त्याला इलॉंगेशन म्हणलं, आणि त्याच्यानंतर रो फॅक्टरनं ही प्रोसेस काय केली, स्टॉप केली, ज्याला टर्मिनेशन असं म्हणलं. टर्मिनेशन संपल्यानंतर हा डीएनए पासून वेगळा होतो आणि काय येतो, बाहेर येतो. आता बाहेर आल्यानंतर त्याला mRNA असं म्हटलं जातं. पण हा जो mRNA आहे तो इमॅच्युअर mRNA म्हटलं जातं किंवा यालाच hnRNA असंही म्हटलं जातं, हेट्रोजिनस RNA असंही म्हटलं जातं. का, कारण जे mRNAचं जे फंक्शन आहे, हे mRNAचं फंक्शन किंवा mRNAची जी फंक्शनल साईट आहे ती सेलच्या सायटोप्लाझम मध्ये असते. तर याला डायरेक्ट सायटोप्लाझम मध्ये पाठवलं जात नाही, तर याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं. प्रोसेसिंग मध्ये तो मॅच्युअर होतो आणि मॅच्युअर झाल्यानंतर प्रोटीन सिंथेसिससाठी काम करतो. तर पहा, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये 5 एंड टू 3 एंड अशी पोलॅरिटी असलेला mRNA हा डीएनए पासून तयार झाला. कोणाच्या मदतीनं, RNA पॉलिमरेज एन्झाईमच्या मदतीनं. आता त्याच्यानंतर न्यूक्लियस मध्येच त्याच्यावरती काय होत असतं, म्हणजे न्यूक्लिओप्लाझम मध्ये याच्यावरती प्रोसेसिंग होतं. आता इथे मी प्रोसेसिंगची डायग्राम काढलेली आहे. या डायग्राम मध्ये 3 स्टेप दाखवलेले आहेत. ह्या जर 3 स्टेप समजल्या तर आपल्याला डीएनए रिप्लिकेशन आणि त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्शन, प्रोटीन सिंथेसिसची ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस अजिबात अवघड जात नाही किंवा हा टॉपिकच आपल्याला अवघड जात नाही. तर ही डायग्राम पाहिल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा फार किचकट ही प्रोसेस आहे असं वाटतं, तर तितकीच सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करते. तर या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये इमॅच्युअर mRNA तयार झाला ज्याला hnRNA असं म्हटलं जातं. याला मॅच्युरिटी देण्याचं काम पुढे केलं जातं, कुठं, न्यूक्लियसमध्येच. तेव्हा तो काय होतो, फंक्शनल किंवा ऍक्टिव्ह mRNA होतो आणि फंक्शनल आणि ऍक्टिव्ह mRNAला सायटोप्लाझम मध्ये पाठवलं जातं पुढच्या प्रोसेससाठी, प्रोटीन सिंथेसिसच्या नेक्स्ट स्टेपसाठी. हा mRNA रायबोझोमला बाइंड होतो आणि प्रोटीन सिंथेसिसचं काम करतो. कारण रायबोझोम ही काय आहे, प्रोटीन सिंथेसिसची फॅक्टरी आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच डीएनए न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट, न्यूक्लियसमध्येच त्याने सुरुवातीला mRNA तयार केला, तो मॅच्युअर्ड नाही म्हणजेच तो इनॅक्टिव्ह आहे, याला फक्त ऍक्टिव्ह करण्याचं काम आता बाकी आहे. तर ही जी प्रोसेस आहे याला म्हटलं जातं प्रोसेसिंग किंवा पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस असं म्हटलं जातं. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन नंतर याच्यावरती प्रोसेसिंग होतं म्हणून याला पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस. तर या चेंजेसमध्ये नेमकं काय होतं पहा, डीएनएचा हा स्ट्रँड आहे, या डीएनएच्या स्ट्रँडमध्ये या ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसमध्ये mRNA तयार झालेला आहे. तयार झालेल्या mRNA वरती 2 रिजन दाखवलेले आहेत. डार्क रिजन दाखवलेला आहे, लाईट रिजन, परत डार्क रिजन, परत लाईट रिजन. आता नेमकं हे काय आहे, तर हे जेनेटिक कोड आहेत. हा पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत की जेनेटिक कोड म्हणजे काय. तर हे अशा 2 काय आहेत, पर्टिक्युलर डीएनएचा असा सिक्वेन्स आहे जो लाईट आहे, त्याच्यानंतर डार्क आहे, लाईट आहे, डार्क आहे, लाईट. तर जो डार्क रिजन आहे ज्याला म्हटलं जातं, असा जो सिक्वेन्स जो जेनेटिक ऍक्टिव्ह आहे त्याला इथं म्हटलं जातं एक्झॉन. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. जसं आपण प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने जसा क्लिअर केला, तसंच पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेसमध्ये जोपर्यंत आपल्याला एक्झॉन म्हणजे काय समजत नाही आणि इंट्रॉन म्हणजे समजत नाही तेव्हा पुढची स्टेप आपल्याला समजत नाही. तर पहा, एक्झॉन म्हणजे जेनेटिकली ऍक्टिव्ह सिक्वेन्स की याच्यामध्ये हा जो रिजन आहे स्पेसिफिक mRNAचा रिजन हा जेनेटिक कोड काय करत असतो, डिटेक्ट करत असतो. पुढं त्याच्यानंतर जो काही लाईट रिजन आहे याला म्हणलं जातं इंट्रॉन. हा काय आहे, ज्याला म्हणलं जातं नॉन कोडिंग रिजन, म्हणजे या रिजनवरती कोणताही जेनेटिक कोड आलेला नाही
की जो जेनेटिकली काय आहे इनॅक्टिव्ह, कोडच नाही म्हणजे तो काय झाला नॉन फंक्शनल झाला. तर या प्रोसेसिंगमध्ये पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेसिंगमध्ये हा एंट्रॉनला काय केलं जातं काढून टाकलं जातं. म्हणजे पहिल्या प्रोसेसमध्ये हा जो लाईट रिजन आहे किंवा एंट्रॉन स्पेसिफिक लिहायचं की तुम्ही काही वेळेला असंही लिहिता की जो लाईट रिजन आहे तो काय केला जातो काढून टाकला जातो, तर नाही. लाईट रिजन म्हणजे कोणता रिजन एंट्रॉन की जो काय आहे नॉन जेनेटिक किंवा नॉन कोडिंग रिजन आहे. ह्या कोडिंगला इथून काय केलं जातं बाहेर काढलं जातं. ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला म्हटलं जातं RNAचं स्प्लायसिंग किंवा पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेसमध्ये पहिली स्टेप आहे RNA स्प्लायसिंग. RNA स्प्लायसिंग याचा अर्थ होतो रिमूव्हल ऑफ एंट्रॉन रिजन. म्हणजे जो नॉन कोडिंग रिजन आहे तो रिमूव्ह केला जातो. या प्रोसेसला म्हटलं जातं स्प्लायसिंग. म्हणजे तुम्हाला ही जी मी स्ट्रँड दाखवलेला आहे ज्याची पोलॅरिटी 5' 3' आहे म्हणजेच हा mRNA आहे. याच्यावरती असा डार्क रिजन लाईट रिजन असा दिसत नाही. म्हणजे जो लाईट रिजन आहे तो काय केलेला आहे रिमूव्ह केलेला आहे. तो जेव्हा रिमूव्ह केला जातो तेव्हा तो असा काय दिसतो एकसारखा दिसतो. म्हणजे एंट्रॉनला रिमूव्ह केलं म्हणजेच ती जी प्रोसेस आहे याला म्हटलं जातं RNA स्प्लायसिंग. स्प्लायसिंगमध्ये हा जो सेगमेंट आहे तो काय केला रिमूव्ह केला. आता दुसऱ्या स्टेपमध्ये याला काय केलं जातं कॅपिंग केलं जातं म्हणजे ॲडिशन केली जाते. आता हा पॉईंट इथं फार महत्त्वाचा आहे. तयार झालेला mRNA याची पोलॅरिटी ही 5' 3' आहे. कॅपिंग प्रोसेस नेमकी कोणत्या पोलॅरिटी किंवा कोणत्या एंडला होते तर 5' होते. इथं काय होतं कॅपिंग प्रोसेसमध्ये मिथायलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट याची ॲडिशन होते. इथं 3 P दाखवलेले आहेत. याचा अर्थ ट्रायफॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट होते. म्हणजेच हा कोणता ट्रायफॉस्फेट गॉनोसिन ट्रायफॉस्फेट मिथायलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट याची अटॅचमेंट 5' होते. ही सेकंड स्टेप आहे ज्याला म्हटलं जातं कॅपिंग. म्हणजे पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेसमध्ये एंट्रॉन रिमूव्ह केला जातो. सेकंड स्टेपमध्ये गॉनोसिन ट्रायफॉस्फेट याला ॲडिशन केलं जातं 5' आणि लास्ट जो तिसरी स्टेप आहे ज्याला म्हटलं जातं पॉलीॲडिलिनेशन. तिसऱ्या स्टेपला म्हटलं जातं पॉलीॲडिलिनेशन. याचा अर्थ काय होतो तर इथं एक ॲडिनिन काय केला जातो ॲड केला जातो. त्यामुळे ती जी चेन आहे त्या चेनला म्हटलं जातं पॉली ए टेल असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये ॲडिनिन रायबोन्यूक्लियोटाइड हा 3' ॲड केला जातो. म्हणून नेमकं लक्षात ठेवायचं कॅपिंग प्रोसेसमध्ये 5' मिथायलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट ॲड केला जातो आणि इथं लास्ट स्टेजमध्ये ज्याला आपण पॉलीॲडिलिनेशन म्हटलेलं आहे याच्यामध्ये 3' याची काय होते ॲडिनिनची ॲडिशन होते. ह्या प्रोसेस झाल्यानंतर पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल प्रोसेस झाल्यानंतर तयार होणारा जो काही mRNA आहे तो फंक्शनली किंवा जेनेटिकली ॲक्टिव्ह होतो. आणि तो जेव्हा जेनेटिकली ॲक्टिव्ह होतो तेव्हा न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये त्याला काय केलं जातं ट्रान्सफर केलं जातं किंवा त्याला न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये पाठवलं जातं पुढच्या स्टेपसाठी प्रोटीन सिंथेसिसच्या पुढच्या स्टेपसाठी. सायटोप्लाझममध्ये रायबोझोम्स ऑलरेडी प्रेझेंट असतात आणि ह्या रायबोझोम आणि mRNAची काय होत असते अटॅचमेंट होत असते. म्हणजे हे लेक्चर सुद्धा लेंथी झालेलं आहे मला माहिती आहे. पण या लेक्चरमध्ये आपण बेसिक युनिटपासून की या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमधल्या पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल चेंजेस सुद्धा आपण इथं पाहिलेले आहेत. म्हणजे हे लेक्चर ऐकल्यानंतर आपल्याला बरेचसे कन्सेप्ट हे क्लिअर होतील. आणि त्याच्यानंतर जर आपल्यामध्ये जर कोणत्या पद्धतीचा डाऊट असेल तर तुम्ही या टॉपिकशी जर काही डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता मला मेसेज करून त्याच्यावरती जर काही प्रॉब्लेम असेल तर तसा क्वेश्चन मग तुम्ही मला पाठवू शकता.